इराण, अमेरिका आणि महाराष्ट्र हजारो किलोमीटरचं दूरचं युद्ध तुमच्या खिशावरती कसं परिणाम करतं? मित्रांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. जर उद्या इराण आणि अमेरिकेमधला तणाव आणखी वाढला तर त्याचा परिणाम मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक किंवा नागपूरमध्ये राहणाऱ्या सामान्य माणसावरती कसा होईल? युद्ध तिकडे आणि त्रास इकडे हे फक्त वाक्य नाही, तर जागतिक अर्थव्यवस्थेचं वास्तव आहे. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. गेल्या काही दिवसात इराण आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा वाढलाय. आखातातील महत्त्वाच्या समुद्री मार्गावरती अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरती होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात पुन्हा चढ उतार सुरू झाले आहेत आणि गुंतवणूकदारांमध्येही चिंता वाढली आहे. आता प्रश्न आहे, महाराष्ट्राचा त्याच्याशी काय संबंध आहे? उत्तर अगदी सोपं आहे. भारत आपल्या गरजेचं बहुतांश कच्चं तेल हे परदेशातून आयात करतो. त्यातील मोठा हिस्सा आखाती देशांमधून येतो. या तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे हुर्मुझची समुद्रधुनी. जर या मार्गावरती तणाव वाढला, जहाजांची वाहतूक मंदावली किंवा विमा आणि वाहतूक खर्च वाढला तर त्याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या खर्चावरती होऊ शकतो. आता विचार करा, महाराष्ट्र हा देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक राज्यांपैकी एक आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये हजारो कारखाने रोज चालतात. या उद्योगांना इंधन, वीज आणि वाहतुकीची गरज असते. जर इंधन महागलं तर उत्पादन खर्च वाढतो. उत्पादन खर्च वाढला की वस्तू महाग होतात आणि शेवटी हा वाढलेला खर्च कोण भरतो? सामान्य ग्राहक, म्हणजे आपण आणि आपणच. याचा सर्वात मोठा फटका कुणाला बसू शकतो? सर्वप्रथम शेतकऱ्यांना. कारण डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर, पंप, माल वाहतूक आणि शेतीसाठी लागणारे अनेक इनपुट महाग होऊ शकतात. जागतिक तज्ञांच्या मते तेल आणि खतांच्या पुरवठ्यावर ताण आला तर कृषी उत्पादनाचा खर्च वाढण्याची शक्यता असते. महाराष्ट्रातील द्राक्ष, ऊस, कांदा, डाळिंब आणि भाजीपाला उत्पादकांनाही त्याचा अप्रत्यक्ष परिणाम जाणवू शकतो. त्यानंतर येतो ट्रान्सपोर्ट सेक्टर. राज्यातील हजारो ट्रक, एसटी, खासगी बसेस, टॅक्सी आणि माल वाहतूक सेवा इंधनावरती चालतात. इंधनाचा खर्च वाढला की वाहतूक दर वाढतात आणि वाहतूक दर वाढले की किराणा, दूध, भाज्या, फळं, सिमेंट, लोखंड, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स अशा जवळपास प्रत्येक वस्तूच्या किमतीवरती परिणाम होतो. मुंबई सारख्या शहरात रोज लाखो टन माल बाहेरून येतो. त्या प्रत्येक ट्रकच्या टाकीतलं डिझेल महागलं तर शेवटी त्यांचं बिल ग्राहकाच्या हातात येतं. पण फक्त इंधनच नाही तर रुपयावरतीही दबाव येऊ शकतो. जेव्हा तेल आयातीसाठी जास्त डॉलर खर्च करावे लागतात तेव्हा रुपया कमकुवत होण्याचा धोका वाढतो. रुपया घसरला तर परदेशातून येणाऱ्या वस्तू अधिक महाग होऊ शकतात. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, यंत्रसामग्री आणि काही औद्योगिक कच्चा माल याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. शेअर बाजारातही अस्थिरता वाढू शकते. गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधू लागतात. त्यामुळे काही दिवस बाजारात मोठे चढ उतार दिसू शकतात. विशेषतः तेल, विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि आयात आधारित उद्योगांवरती दबाव येऊ शकतो. तर काही ऊर्जा कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रातील पर्यटन आणि विमान प्रवासालाही याचा परिणाम होऊ शकतो. विमान कंपन्यांच्या खर्चात एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचा मोठा वाटा असतो. इंधन महागलं तर विमान भाडे वाढवण्याची शक्यता असते. त्यामुळे सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या लोकांनाही अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागू शकतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई. इंधन महागलं की वाहतूक महागते, वाहतूक महागली की वस्तू महागतात, वस्तू महागल्या की घरगुती बजेट कोलमडतं. दूध, भाजीपाला, धान्य, औषधं, ऑनलाईन डिलिव्हरी जवळपास प्रत्येक गोष्टीवरती परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते पश्चिम आशियातील संघर्ष लांबला तर तेल पुरवठा साखळी आणि महागाईवरती दीर्घकालीन दबाव राहू शकतो. मात्र इथे एक सकारात्मक बाजूही आहे. भारताने गेल्या काही वर्षात तेलाचे स्रोत विविध देशांकडून मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सरकारने पुरवठा व्यवस्थापन, पर्यायी खरेदी आणि इतर उपायांमुळे संभाव्य इंधन संकटाचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अहवाल सांगतात. त्यामुळे प्रत्येक आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम थेट आणि तितक्याच प्रमाणात भारतीय ग्राहकांवरती होईलच असे नाही. म्हणूनच पुढील काही आठवडे महत्त्वाचे ठरणारे आहेत. इराण आणि अमेरिका पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलवरती येतात का? आखातातील परिस्थिती शांत होते का? तेलाचे दर स्थिर राहतात का की पुन्हा महागाईचा नवा फटका बसतो? हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आज जग इतकं एकमेकांशी जोडलेलं आहे की हजारो किलोमीटर दूर सुरू झालेला संघर्ष
काही दिवसात आपल्या घरच्या बजेटमध्ये पेट्रोल पंपावर, भाजी मंडईत आणि किराणा दुकानात दिसू लागतो. तुमच्या मते इराण अमेरिका तणावामुळे भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा पेट्रोल, डिझेल आणि जीवनावश्यक वस्तू महागतील का? की सरकार हा परिणाम नियंत्रित ठेवेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचं सखोल विश्लेषण, तथ्यांवरती आधारित माहिती आणि सोप्या भाषेतील अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की ऑन करा. धन्यवाद.